आज या संगीत सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राकेश जोशी सर आपल्याला लाभलेले आहेत। सभेला प्रमुख पाहुण्यांची शोभा येतेच, पण ही शोभा अजून प्रकाशमान होते ती दीप प्रज्वलनाने। मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना आपल्या विद्यालयाच्या संचालिका आणि आपल्या मनीषाताई फणसळकर आणि फणसळकर सरांना विनंती करते की या तिन्ही मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे। त्यासोबत आज रामनवमी आहे, तर रामाचेही आपण आशीर्वाद घेऊया। सर्व मान्यवरांचे आभार। मी आपणास स्थानागम्य होण्याची विनंती करते। आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री राकेश जोशी सर या
त्यांचा आपण सत्कार करूया. आणि त्यासाठी मी फडणवीस सरांना विनंती करते की त्यांनी राकेश जोशी सरांचा सत्कार करावा. ओंकार संगीत विद्यालयातर्फे ही छोटीशी भेट. धन्यवाद फडसर. मी आता सोहम अहिवाळ यांना विनंती करते की त्यांनी आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री राकेश जोशी सर यांचा आम्हा सर्वांना परिचय करून द्यावा. नमस्कार, मी सोहम अहिवाळ. आज येथे आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीयुत राकेश जोशी सर यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी आज मी येथे उपस्थित आहे. राकेश मधुकर जोशी सरांचे शिक्षण BCom, MA इंग्लिश, MBA HR आणि सरांचा वर्क एक्सपिरियन्स हा 21 वर्षांचा आहे. ते इंग्लिश अकॅडमीचे डायरेक्टर आहेत आणि श्री गोविंदम DMIT करिअर अँड काउन्सिलिंग सेंटर ते चालवतात. सध्या जोशी सर भागवत कॉमर्स क्लासेस, मोरे आंटींचे सिद्धिविनायक कोचिंग क्लासेस, मगर पोहनेरकर सायन्स अकॅडमी आणि साकार क्लासेसमध्ये कार्यरत आहेत. मेंटर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. आज आमच्या ओंकार संगीत विद्यालयामध्ये रामनवमीच्या निमित्त संगीत सभेत आम्हा विद्यार्थ्यांचे गायन ऐकण्यासाठी ते आले आहेत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. यापुढील सूत्र मी अजिता काकूंकडे सोडतो. इम्प्रेसिव्ह ओळख आहे सर तुमची. आणि आज तुम्ही खरं इंग्लिश विषयाचे जाणकार आहात, पण आज आम्ही तुम्हाला संगीताची थोडी ओळख करून देणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला ही संगीत सभा आवडेल अशी मी अपेक्षा करते. आमच्या ओंकार संगीत विद्यालयात या परीक्षा तर सर्व प्रकारच्या होतात. शास्त्रीय गायन, वादन आणि सुगम गायन यांच्या परीक्षा होत असतात आणि सर्वच विद्यार्थी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात. तर या सेशनमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक राकेश जोशी सरांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी सर्टिफिकेट्स या विद्यार्थ्यांना द्यावे. मी नावं रेणुका संजय कुलकर्णी, प्रथम श्रेणी गायन. अर्चना केंटीकर, डिस्टिंक्शन सुगमगायन. सुमेध सदावर्ते, वादन, डिस्टिंक्शन. अवधूत अन्नछत्रे, गायन, डिस्टिंक्शन. आला नाहीये. आणि सोहम अहिवाळ, फर्स्ट क्लास, गायन. अश्विनी बंडाळे, सुगम गायन, सरांचे धन्यवाद आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन. मी राकेश जोशी सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द इथे व्यक्त करावेत.
अरे राहू दे ना. खूप खूप धन्यवाद मॅडमचे. सर्वप्रथम या ठिकाणी मला बोलवलं, आमंत्रित केलं त्याबद्दल. संगीत सभा, विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मी असं थोडंसं सांगड घालणं फार कठीण आहे. संगीताचा आणि माझा फारसा काही संबंध आलेला नाही, पण मॅडमने आज तो सन्मान दिला, तो मी स्वीकारतो. 2 शब्द बोलण्याची संधी दिली. शिक्षकी पेशा असल्यामुळे 2चे 20 होतात, त्याची आधीच क्षमा मागतो. आणि काही मुद्दे मी अगदीच अधोरेखित करून मांडलेच मॅडमच्या परवानगीने मांडायची. संगीत सर्वप्रथम ही एक साधना आहे आणि आपण त्या संगीत या साधनेची उपासक. आपण विद्यार्थी, शिक्षक, शिष्य, गुरु परंपरा त्या पलीकडे जाऊन या उपासनेची आपण सेवा करावी असं सगळेच जण म्हणतात. संगीताची साधना ही स्वर साधना आहे, कारण स्वर हे त्यांचं खरं माध्यम आहे. स्वर साध्य केल्याशिवाय स्वरांचं ज्ञान होऊ शकत नाही. स्वरांच्या ज्ञान श्रवणातूनच होत. म्हणून गुरुच्या कंठातून जे विद्यार्थी श्रवण करतो ते अतिसूक्ष्म रीतीने श्रवण केल्यास, गुरुचं अनुकरण केल्यास स्वरांचं हळूहळू ज्ञान होत असतं. आपण सर्वजण ते ज्ञान प्राप्त करतच आहात. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासने करता जना जगदोद्धार असं समर्थ सांगतात. त्याच्यामुळं संगीताचं ज्ञान आणि संगीताची उपासना ही दोन्ही आपण केली पाहिजे. संगीताचं ज्ञान तर आपल्याला मॅडमकडनं मिळतच आहे, पण उपासना मात्र आपल्याला त्याची घरी करावी लागणार, यात कुठलीही शंका नाही. त्यासाठी काही बदल आपल्याला करावे लागतील, काही गुण अंगी करावे लागतील. मोठे आत्ताचे जे गुणवंत आहेत त्यांच्यासाठी हे सोयीचं, पण लहानांपर्यंत सुद्धा हा विषय पालकांनी पोहोचवण्याची अगदी नितांत गरज. काही गुण आपल्यामध्ये असावेत. त्यातला पहिला हा प्रामाणिकपणा असावा. आपली वृत्ती ही जिज्ञासू असावी. सगळ्यात महत्त्वाचा संगीतामध्ये लागणारा हा आपला सात्विक भाव असावा. जसं जो न देखे रवी तो देखे कवी असं जे आपण म्हणतो, तसंच ज्या गोष्टींची जाणीव किंवा ज्या गोष्टी गाण्यातून गायक आपल्याला अगदी त्रिभुवनामध्ये फिरवून आणण्याची ताकद ठेवतो, म्हणून गायकाच्या अंगी सात्विक भाव असणं अतिशय गरजेचं. संगीत शिकणारा प्रत्येक जण जोपर्यंत साधक बनत नाही तोपर्यंत त्याला यश शक्य नाही. ह्या पलीकडे जाऊन अजून एक कास आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जो गुण अंगीकारायचा आहे तो उपासना, सात्विकता, प्रामाणिकपणा, पण जो त्यागायचा आहे तो अहंकार. ज्या ठिकाणी व्यासपीठ मिळतं, श्रोतागण मिळतो, टाळ्यांचा कडकडाट ऐकायला भेटतो, प्रशंसा होते, वाहवा होते, त्यावेळेस सुप्त अहंकार कुठेतरी जागृत होतो. आणि सांगीतिक क्षेत्रामध्ये जर आपण हा अहंकार त्यागला तर मग मात्र आपली भरभराटी निश्चित आहे. अहंकार असू नये. आज बघा, खूप मोठे लोक होऊन गेले, विद्यार्थ्यांनी अगदी जाणीवपूर्वक ऐकावं. खूप मोठे लोक होऊन गेलेत पण ते अहंकारी नव्हते. आपण जे म्हणतो दे आर डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटीज. एक वेळ अशी घटना घडली की याज्ञवल्क ऋषींनी संबोधलं होतं, राम एव परब्रह्म. राम चराचरात आहे, राम परब्रह्म आहे, जे काही आहे ते सगळं रामच आहे. पण ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावरती हे वाक्य पडलं त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, आत्मानं मानुषम मन्ये दशरथात्मजम. मी एक सामान्य मनुष्य आहे आणि माझी ओळख या त्रिभुवनामध्ये, या पृथ्वी तलावरती फक्त दशरथाचा पुत्र एवढीच आहे. जर सृष्टीचा करता धरता विधाता प्रभू श्री रामचंद्र स्वतःला मनुष्य म्हणून घेऊ शकत असतील तर आपला अहंकार हा त्वरित अशा वेळेस गळून पडला पाहिजे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आपण दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता आल्यात, शंका नाही. मॅडमचं योग्य मार्गदर्शन तर आपल्याला मिळतच आहे. आपण फक्त रामायण पाहिलं, रामानंद सागरजींनी सगळ्यात पहिले दूरदर्शन मालिकेवरती आणलं, आपण ते पाहिलं
लॉकडाऊनमध्ये सुदैवाने पुन्हा आपल्याला सगळ्यांना एकदा पाहायला मिळालं. फक्त गल्लत अशी किंवा गडबड अशी होते की आपण या सगळ्या गोष्टी पाहत असताना व्यक्ती म्हणून पाहतो. आपण प्रभू श्रीराम व्यक्ती म्हणून पाहिले, आपण सीतामाई व्यक्ती म्हणून पाहिला, दशरथ राजा व्यक्ती म्हणून पाहिला, कौसल्या व्यक्ती म्हणून पाहिला, कैकेयी व्यक्ती म्हणून, मंथरा सुद्धा व्यक्ती म्हणून पाहिली. जेव्हा की अहंकारी पुरुषाच्या, अहंकारी व्यक्तीच्या अंगामध्ये ह्या सगळ्या गुण असतात. हे सगळे व्यक्ती नाही तर ही प्रवृत्ती आहे. तर आपण रावणाची प्रवृत्ती अंगीकारावी का मंथरेची प्रवृत्ती अंगीकारावी, का आपण कौसल्या बनावं, का आपण दशरथ बनावं, का प्रभू श्रीराम बनावं, का हनुमान बनावं, हे सगळं आपल्या समोर आहे. सगळ्या उपनिषदांमध्ये, सगळ्या वेदांमध्ये, सगळ्या समर्थ रामदासांच्या सगळ्या लिखाणांमध्ये सगळीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं. म्हणून संगीताची उपासना करणाऱ्यांनी याची विशेष काळजी घेऊन जर आपला कार्यकाळ सुरू ठेवला, आपलं कार्य पुढे जर चालू ठेवलं तर आपला यशाचा आलेख हा अतिशय उत्तुंग असेल. आपल्या सगळ्यांना घवघवीत यश मिळो. अहंकाराची सावली, अहंकाराचा वारा सुद्धा आपल्या जवळून वाहू नये अशी श्री प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बोलण्याला संधी दिली. आपण सगळे माझ्यापेक्षा खूप वयाने ज्येष्ठ आहात. पानसे सर आहेत. सर असताना मी काहीतरी बोलणं म्हणजे फार अवघड होतं माझ्यासाठी, पण मॅडमनी संधी दिली. मी जे काही आत्तापर्यंत 2 मिनिटात 5 मिनिटात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हे सगळं माझ्या गुरु महाराजांचं आहे. त्यांच्याचकडनं आलं. मी त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि दोन शब्द बोलण्याला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन जोशी सरांनी आपल्याला आज केलंय. खरं सांगायचं तर रामायणाचं सारच त्यांनी आपल्याला सांगितलंय की दुर्गुणांचा त्याग करा आणि प्रवृत्तींचा अभ्यास करा, मग आपोआपच आपल्यामध्ये ते सद्गुण सगळे व्यक्ती येतील. थँक्यू जोशी सर. तर आज मी आपल्या मॅडमची परवानगी घेते आणि आपण प्रमुख पाहुण्यांचं जसं स्वागत केलं तसं आज ज्यांच्यासाठी आपण जमलोय, ज्यांनी आज चैत्र नवमीला श्रीहरी विष्णू नारायणाने अवतार घेतला ते म्हणजे राम. त्या रामाचंही स्वागत करायलाच हवं ना. तर रामरायाचं स्वागत आपण स्वररूपी ढोल ताशांनी करूया. आज हे श्रीराम आपल्या या विद्यालयात यावे, त्यांनी ही आपली सेवा ग्रहण करावी किंवा स्वीकारावी ही विनंती आपण करूया. मी सोहम अलिवाडला विनंती करते की त्याच्या खणखणीत आवाजात हे स्वागत गीत होऊन जाऊ. मेरी चौखट पे चल के आ, चारों धाम आए, बजाओ ढोल स्वागत में मेरे राम आए। कथा शबरी के जैसे जुड़ गई मेरी कहानी से,
सोहम म्हणाला तसं निर्धन का तुम धन को राघव तुम्ही रामायण को राघव सब दुःख हरता अवध बिहारी मंगल भवन मंगलहारी. खरंच आहे, राम ज्यांच्या केवळ नामस्मरणाने सर्व दुःख हरतात ते स्वतः किती परम दयाळू असतील. रामरायांना 65 सद्गुणांची खाण म्हणतात आणि 28 मर्यादांचे मर्यादा पुरुषोत्तम असतील. काही आवश्यकता नाही खुर्ची. काही आवश्यकता नाही, आपण चालू ते महत्वाचे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी खुर्चीवर स्थानापन्न मॅडम हे छान आहे, व्यवस्थित आहे. गाण्याचा आनंद जास्त चांगला घेता येतो जरा.
अतिशय छान भक्तिमय वातावरण दिलं आहे. मी तिचे आभार मानते. जसं विठ्ठल विठ्ठल म्हणूया तसं राम नाम पण आपण आता पुढील काही तासात या संगीत सभेत सतत जपूया. कारण राम नामात या रामाच्या कथेत खूप मोठी शक्ती आहे. सर्वप्रथम आपण श्री वाल्मिकी ऋषींना वंदन करूया. कारण त्यांनीच तर हे दिव्य काव्य आपल्यापर्यंत दिलं, रामायण दिलं. असं म्हणतात, आधी रामायण लिहिलं वाल्मिकी ऋषींनी का नंतर लिहिलं, रामाच्या नंतर लिहिलं. पण सर्वजण असा विश्वास ठेवतात की राम आधी झाले आणि वाल्मिकींनी नंतर त्यांचं चरित्र लिहिलं. वाल्मिकींच्या आश्रमात जेव्हा 7 महिन्यांची गर्भवती सीता आली तेव्हा वाल्मिकींना प्रश्न पडला की ज्या नामाने राम नामाने माझ्यासारख्या वाल्याचा वाल्मिकी झाला, जो राम स्वतः इतका सत्पुरुषाचा पुतळा आहे, त्या रामाने सीतेसोबत असे का वागावे बरे. आणि ते सतत सीतेकडे बघितलं की त्यांना खूप व्यथा व्हायची की काय ह्या साध्वीला इतका कष्ट पडत आहे. तेव्हा त्यांच्या त्यांना गुरुकुलात देवश्री नारद आले आणि मग वाल्मिकींनी नारदांना विचारले की मला या प्रश्नाचं उत्तर द्या की रामाने सीतेसोबत असं का केलं असावं. तेव्हा नारद म्हणाले की महर्षी, याचं उत्तर तर तुमच्याच जवळ आहे. ज्या राम नामाने तुमचा उद्धार केला त्या रामाचं तुम्ही चरित्र लिहा आणि या चरित्राचं तुम्हाला सारं काही अवगत होईल. आणि मग तेव्हा रामायण हे काव्य लिहायला वाल्मिकींनी सुरुवात केली. हे रामायण 8 कांडांमध्ये लिहिलं गेलं आहे. आणि असं म्हणतात की रामायण कथा ऐकणं म्हणजे स्वर्ग सुखाकडे जाणं आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात की वैकुंठाचा सोपान म्हणजे फक्त रामकथेचं श्रवण करणं. आपण रामकथेतल्या काही प्रसंगांचं नक्की श्रवण करूया, पण त्याआधी ऐकूया राजेश कुलकर्णी यांचा कापी घाटातला पनासरा. आणि आज आपल्याला तबल्यावर साथ द्यायला, आम्हाला सांभाळून घ्यायला ओंकार म्हंजरेकर इथे आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. Bye.
अतिशय मनापासून करण्यासाठी आलाय आणि त्यांनी छान त्याचा सदरा सुद्धा रामाचा जय श्रीराम असा घालून आलाय. शाबास केलं. रामायणाची सुरुवात ही बालकांडाने होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला तो का, तर रावणाचा वध करण्यासाठी. पण हा रावण होता कोण? हा रावण होता ऋषी विश्रवा आणि कैकशी यांचा पुत्र. ऋषी विश्रवा हे ब्राह्मण ऋषी. त्यांची पहिली पत्नी होती देववरेणी, जी भारद्वाज कन्या होती. त्या दोघांना कुबेर नावाचे अपत्य होते. हा कुबेर अत्यंत बलाढ्य होता, हुशार होता, विद्वान होता. त्याने ब्रह्मदेवाची उपासना केली, तपस्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन कुबेराला लंकेचं राज्य दिलं. ही लंका मोठी सुंदर नगरी, राज्यच होतं ते. इथे राक्षसांचा आधी स्वैराचार होता. पण जेव्हा कुबेराचं शासन आलं तेव्हा राक्षसांना मात्र तिथून जावं लागलं. मग आता आपली लंका परत कशी घ्यावी, कुबेराकडनं या विचारात राक्षसांनी ठरवलं की आपण युद्धाने तर घेऊ शकणार नाही, आपण कपटच करूया. शेवटी ते राक्षसच, त्यांच्या मनात राक्षसी विचारच येणार. त्यांच्यातील सुमाली नावाच्या एका राक्षसाने एक कपट कारस्थान रचलं. आपली मुलगी कैकशी तिला घेऊन तो ब्राह्मण वेशात विश्रवांकडे आला. अत्यंत दीनपणे त्यांनी विश्रवांना म्हटलं की ही माझी मुलगी उपवर झाली आहे आणि तुम्ही हिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. विश्रवा ऋषी दयाळू होते आणि त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पण कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की ही ब्राह्मण कन्या नव्हे, ही एक राक्षसी नाही, पण आता ती त्यांची पत्नी होती. त्यांनी तिला शाप दिला की जी काही तुला अपत्य होती ती सगळी राक्षसी वृत्तीची होती आणि त्यांचा नाश होईल. कुठलीही माता जेव्हा अपत्यांबद्दल ऐकते तेव्हा तिला असं वाईट वाटणारच. तेव्हा ती म्हणते तिला एक तरी सुपुत्र द्या. ते म्हणतात ठीक आहे. विश्रवा आणि कैकशी यांना 5 अपत्य झाली. पहिला रावण, दुसरा कुंभकर्ण, तिसरा विभीषण आणि 2 मुली म्हणजे शूर्पणखा आणि राधिका. जो त्यांनी आशीर्वाद दिला होता की एक सुपुत्र होईल, तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, तो झाला विभीषण, जो रामाचा दास, आदर्श भक्त झाला. एवढंच नव्हे तर तो चिरंजीव सुद्धा झाला. आणि रावण, ज्याचा वध करण्यासाठी रामांनी हे अवतार कार्य घेतलं. हा रावण अत्यंत दुराचारी होता, सगळ्यांचा संहार करणारा होता. तो तितकाच हुशार होता आणि शिवभक्तही होता. पण म्हणतात ना, दुर्गुणांचा विजय होतो, तसं त्याच्यामध्ये फक्त दुर्गुणच होते. आपण पुढे ऐकूया नंतर काय झाले. पण त्याआधी आता मी सुभे सदावर्ते यांना विनंती करते की त्यांनी वादन करावे. आयोजी मॅली.
पायोजी मैंने राम रतन धन पायो हे भजन सादर केलं. इतकं छान सादर केलं की जसं मला वाटतं हे पायोजी मैंने राम रतन धन पायो ही भक्तांची भावना आहे, पण मला वाटतं की कौशल्याची ही भावना असेल की रामासारखा रत्न पुत्र तिला मिळाला. आणि आज सुमेधची आई आली असेल तर ती तेवढीच खुश झाली असेल. इतकं छान पेटी वादन त्यांनी केलं आहे. कौशल्या ही रामाची माता. मी तुम्हाला सांगत होते की रामाने अवतार रावणाचा वध करण्यासाठी केला. या रावणाने कुबेराशी युद्ध केलं आणि त्यांनी लंका हस्तगत केली. जिकडे तिकडे त्याचाच विजय होत होता. त्याने सर्व देवांनाही बंदी केलं. आता मात्र पृथ्वी घाबरली आणि ती विष्णू नारायणाकडे गेली आणि म्हणाली की वाचवा, आता काहीतरी करा. तेव्हा विष्णू नारायण तिला म्हणाले की तू काळजी करू नकोस. या रावणाचा, या राक्षसांचा वध करण्यासाठी मी जन्म घेईन. मी जन्म घेईन तो दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी राम बनून घेईन. हा शेषशाही नारायण लक्ष्मण म्हणून जन्म घेईन. शंख शत्रुघ्न म्हणून आणि चक्र भरत म्हणून जन्म घेईन. आणि साक्षात शंकर हे हनुमंत म्हणून अवतार घेतील आणि आम्ही साऱ्या राक्षसांचा वध करू. इकडे रावण उन्मत्त झालेला होता, पण जेव्हा अहंकार येतो तेव्हा कुठेतरी मृत्यूची भीती असतेच ना, त्याच्यावर तर विजय मिळवता येत नाही. पण रावणाने ब्रह्मदेवांना विचारले की माझा मृत्यू कसा होणार आहे. ब्रह्मदेव म्हणाले तुझा मृत्यू हा रामाच्या हातून होईल. दशरथ आणि कौशल्याच्या पोटी हा राम जन्म घेईल. ते रावण म्हणाला कोण दशरथ. तर अजराजाचे पुत्र दशरथ हे अयोध्याला असतात. रावण म्हणाला असं आहे का, मग मी त्या दशरथाचाच मृत्यू करतो ना, मग राम येणारच नाही या जगात. आणि रावणाने ठरवले की आपण दशरथाला मारूया. सगळी सेना निघाली अयोध्येकडे. इकडे नारद मुनी आपले सगळीकडे सतत संचार करणारे ते अजराजाकडे आधी झाले आणि म्हणाले की अजराजा, दशरथाचा वध करण्यासाठी रावण सेना निघाली आहे. इकडे अजराजाने दशरथ आणि कौशल्याचा विवाह सोहळा आयोजित केला होता. अजराजाला प्रश्न पडला की आता काय करावे. अशा ठिकाणी या दोघांना नेऊन विवाह करतो की जिथे ही राक्षस सेना पोहोचत नाही. मग समुद्रामध्ये एका मोठ्या जहाजावर हा विवाह छोट्याशा प्रमाणावर करण्याचे ठरवलं. पण तो रावण बलाढ्यच होता. तो त्या समुद्रात पोहोचला आणि त्याने ते जहाज बुडवले. सगळीकडे हाहाकार केला. पण कौशल्या ही सुद्धा सुंदरच होती. त्याने कौशल्याला एका पेटीत बांधले आणि एका मोठ्या मासाला, राक्षसी मासा, त्याला म्हणले की सांभाळ पेटी, जेव्हा मागेन तेव्हा दे मला. आणि त्याला असं वाटलं की मी दशरथाचा वध केला, दशरथ समुद्रात बुडून गेला. पण होणारे कधीच टळत नसे. या जगात रामाला यायचंच होतं. दशरथ वाचले. एक लाडकडाचा ओंका घेऊन ते एका बंदरावर आले. आणि नेमकं झालं काय की त्या मोठ्या मासाने ती पेटी त्या बंदरावरच ठेवलेली होती. दशरथांनी पाहिलं की इथे कुठली तरी मोठी पेटी आहे. त्यांनी ती उघडली आणि त्यांना त्यांची वागवंत वधूच तिथे दिसली. ती कौशल्या होती. तेवढ्यात नारद मुनी परत तिथे आले, नारायण नारायण म्हणत, आणि त्यांनी पटकन त्यांचं लग्न लावून टाकलं. दशरथ आणि कौशल्याचा विवाह झाला. ही जेव्हा गोष्ट रावणाला कळली तेव्हा त्याचा थैथयाट झाला. पण आता जे होणार आहे ते होणारच होते. ते पुढे काय झाले ते नंतर ऐकूया. मी आता प्रेक्षिका झाडते हीच विनंती करते की तिने राग बागेश्री गावा. काफी थाटातील हा राग आहे ग आणि ती कोमल स्वर असलेला बागेश्री गावा.
आपल्या विद्यालयाची सर्वात गोड आणि सर्वात छोट्या विद्यार्थिनींनी खूप गोड आवाजात हे सादरीकरण केले. खूप छान प्रशिक्षण. राजा दशरथ आणि कौसल्य. त्यानंतर राजा दशरथाने 2 विवाह केले, ते म्हणजे सुमित्रा आणि कैकेयी. कैकेयी अतिशय शूरवीर होती बरं का. एकदा इंद्रदेवांचे वृषपर्व सोबत युद्ध चालू होते. राजा दशरथ त्या युद्धात इंद्रदेवांच्या मदतीला गेले तेव्हा कैकेयी सुद्धा तिथे होती आणि या युद्धात इंद्रदेवांचा जय झाला तो दशरथाच्या साहसामुळे आणि कैकेयीच्या मदतीमुळे. इंद्राने दशरथाला सांगितले, वर दिला की तुझ्या पोटी त्रिभुवनपती जन्म घेईल. आणि साक्षात बृहस्पती म्हणाले की राजा दशरथा, तू का खिन्न आहेस हे मला माहीत आहे. अजून तुला पुत्र प्राप्ती झाली नाही आहे, पण मी तुला आता उपदेश करतो. पुत्र कामेशी यज्ञ कर आणि त्यासाठी शृंग ऋषींना बोलव. अयोध्येमध्ये कैकेयी दशरथ आले. त्यांनी कौसल्या सुमित्रेला या यज्ञाबद्दल सांगितलं आणि तयारी केली. शृंग ऋषी आले. यज्ञाची पूर्ण सांगता होत आली. पूर्णाहुती होणार तेवढ्यात साक्षात अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी शृंग ऋषींना एक पायस दिला, पायस दान दिलं
आणि सांगी चुलत याचे 3 पिंड करा आणि तिन्ही प्राण्यांना वाटून द्या. शुभ ऋषींनी 3 पिंड तयार केली आणि पहिले ते कौशल्येकडे आले. कौशल्य कट्टर आणि होती. नंतर सुमित्रेला दिलं आणि मग ते कैकेयीकडे गेले. पण कैकेयीला राग आला की हे सगळं वर मिळणं, आशीर्वाद, उपदेश मिळणं हे माझ्या मदतीमुळे दशरथ राजा जिंकला आणि म्हणून झालं. मग माझा मान आधी, माझा हक्क आधी, तो कौशल्याला का बरं दिलं? रागात असताच एक घार आली आणि तिच्या हातातलं पिंड तिने उचलून दिलं. झालं का? या दोघींकडे तो प्रसाद होता. हिचा प्रसाद तर गेला, पण कौशल्य आणि सुमित्रा अतिशय सद्गुणी होत्या, प्रेमळ होत्या. त्यांनी आपापल्या प्रसादातला थोडा वाटा तिला दिला आणि तिघींनी तो प्रसाद ग्रहण केला आणि लवकरच तिघी गर्भवती झाल्या. आता जो प्रसाद पिंड घारीने उचलला होता त्याचं काय झालं ते आपण नंतर ऐकूया. मी आता रेणुका जोशी ही विनंती करते की पुढील भक्तिगीत तिथं सादर करा.
शबरी नामक भिल्लीड भक्ताची ओळख करून दिलीस. जसं जोशी सरांनी आपल्याला सांगितलं की रामायणातल्या ह्या व्यक्तींकडे व्यक्ती म्हणून फक्त बघायचं नाहीये, तर त्या प्रवृत्ती बघायच्या आहेत. तर शबरी आपल्याला काय सांगते तर आदर्श भक्त कसा असावा. आदर्श भक्त हा निरपेक्ष प्रेम करणारा असावा. मला फ्लॅट मिळू दे देवा, तुझी पूजा करतो, मला प्रमोशन मिळू दे देवा, तुझी अभिषेक करतो, अशा भक्तीला देव बधत नाही बरं का. रामरायाचं मुळीच नाही. रामरायांना फक्त देवा तुझी कृपा असू दे, तुझं प्रेम दे, फक्त एवढंच म्हटलं पाहिजे. आणि मग बघा रामराया देणार नाहीत का तुम्हाला प्रेम. या शबरीची गोष्ट तर सगळ्यांना माहितीच आहे. ही शबरी लहानपणापासनं तिची पर्णकुटीच्या समोरचा रस्ता स्वच्छ करायची. काटे कुटे दगड दुगडे सगळे बाजूला करायची की माझा रामराया कधी येईल, आत्ता येईल, उद्या येईल, नको बाई त्याला टोचायला नको असं म्हणून ती रोज सकाळी झाडून काढायची, फुलं टाकायची. हा तिचा जवळजवळ ती म्हातारी होईपर्यंत उपासना असायची. हा तिचा दिनक्रम असायचा. आणि शेवटी तिचा उद्धार रामरायांनी केलाच. रामदास स्वामी हेच म्हणतात की आदर्श भक्त कसा असावा. असे हो जयाचा अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाकोपाणी, उपेक्षी गदा रामदासाभिमानी. एवढंच म्हणून थांबत नाही बरं का. ते ॲश्युअर करतात, गॅरंटी देतात लोकांना की लोक तुम्ही खरंच ऐका, राम हा दिनांचा कैवारी आहे. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जनी वाक्य नेमस्त हे सत्य मानी, उपेक्षी गदा रामदासाभिमानी. तुम्हाला एक सांगते की समर्थ रामदासांच्या काळात पांडुरंग हे आराध्य दैवत होतं सगळ्यांचंच, वारकरी पंथ होता. पण नंतर रामदासांनी रामाला लोकांमध्ये बिंबवलं का, कारण राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्यबाण घेऊन होता, तो रक्षण करत होता. पांडुरंगाचे हात हे त्याच्या कटेवरी आहे. तो खूप वत्सल आहे, प्रेमळ आहे. पण यवनांचा जुलूम त्याला लढा देण्यासाठी हाती शस्त्र घेणं गरजेचं होतं. आणि मग आदर्श कसा हवा तर शस्त्र घेतलेला, बाण घेतलेला हा रामच त्या काळात हवा होता. आणि म्हणून रामदासांनी रामाची भक्ती केली. आता आपण या भक्तिसागरात आहोतच, पण त्याआधी मी अतोनाताई बक्षींना विनंती करते की त्यांनी राग मालकोत्सव वाजवला.
खूप छान आनंद ताई. रामराया आम्ही म्हटलं तसं भक्ताचं रक्षण करतात. ते शूरवीर तर आहेत पण ते फार दयाळू आणि खूप कष्टाळू पण आहेत बरं का. रामरायांचे अनेक आदर्श भक्त आहेत. जसं आपल्याला माहिती आहे संत रामदास स्वामी आहेत, कुंडवलेकर महाराज आहेत, तिकडे उत्तरेकडे तुलसीदास आहेत, संत कबीर आहेत. जेव्हा हे भक्त फक्त रामरायाच्या चिंतनात गुंतलेले असतात तेव्हा त्यांचा प्रपंच कोण सांभाळतो. त्यांचा प्रपंच बिचारे रामराया येतात आणि त्यांची कामं करून जातात. हे सांगणारी गोष्ट आपण ऐकूया अर्चनाताई केळकर यांच्या आवाजात. कौसल्येचा राम. Kौसल्येचा
धन्य ते कवी ज्यांचा त्यांच्या भक्तीमुळे बुद्ध राम राया येतात त्यांच्यामध्ये. राम राम हे अक्षर म्हणजेच मंत्रमुग्ध करून टाकणारे दोन शब्द आहेत, र अ आणि म, ज्यामध्ये आहे अग्नी, सूर्य आणि चंद्रमा यांची मुजत. हे दोन अक्षर म्हणजे या जगाला मिळालेलं एक वरदानच म्हणायला हवं. या राम ह्या अक्षरांची छोटीशी गोष्ट मी सांगू इच्छिते. वाल्मिकींनी रामायण जर लिहिलं, हे काव्य होतं शतकोटी काव्य. आता हे इतकं दिव्य काव्य तयार झालंय ही सगळीकडे कळलं. देव, दानव आणि मानव तिघांनाही वाटायला लागलं की आपला मालकी हक्क हवा आता या काव्यावर. मग त्यांच्यात भांडण झालं. मग हा तंटा सोडवायला ते गेले शंकराकडे आणि शंकर भगवानांना म्हणाले की आता काय करायचं, हे कुणी घ्यायचं वाल्मिकींचं रामायण. शंकर म्हणाले असं करू, हे इतकं चांगलं आणि दिव्य आहे की तिघांमध्ये मी समान वाटणी करतो. पण ते होतं शतकोटी, शंभराची तिघांमध्ये कशी वाटणी होणार. शेवटी एक श्लोक उरलाच. मग आता या एक श्लोकाचं काय करायचं, तर एक श्लोकांमध्ये 32 अक्षरं होती. मग भगवान शिव म्हणाले आता त्या अक्षरांची पण वाटणी करतो, 10 10 10 उरले 2 अक्षरं. पण शिव शंकर म्हणाले आता एवढं सगळं मी तुम्हाला दिलंय तर 2 अक्षरं मला हवीच ना, ही 2 अक्षरं मी माझ्याकडेच ठेवणार. वाटाघाटी झाल्या, सगळे तयार झाले आणि ठीक आहे म्हणाले तुम्ही 2 अक्षरं ठेवा तुमच्याकडे, आम्ही निघतो. पण का कुणाच ठाऊक हा लोक फार जास्त असतो ना. मग देव, दानव, मानव यांना सगळ्यांना वाटले की या 2 अक्षरातून काहीतरी विशेष आहे, म्हणून शंकरांनी आपल्याकडे ठेवून घेतलंय. आपण असं करू की परत मागून घेऊ. म्हणून ते परत गेले. तोपर्यंत शिवजी ध्यानात निघून गेले होते. आता शिवजींचं ध्यान होईपर्यंत बसणं आलं. सगळे बसले कारण सगळ्यांना मोह होता त्या 2 अक्षरांचा. पण ते ध्यान एवढा वेळ चाललं की हळूहळू हळूहळू सगळे कंटाळून निघून गेले. आणि मग शिवजींचं ध्यान चालूच होतं. पण एक ऋषी मात्र तिथेच बसून राहिले, कारण त्यांना भक्तिभाव इतका होता की त्या 2 अक्षरांचा त्यांना तो हवा होता की ही 2 अक्षरे काय आहेत, मलाही ती कृपा व्हावी, म्हणून ते तिथेच बसून राहिले. पण बसल्या बसल्या डुलकी लागली ऋषींना आणि तेवढ्यात शिवजींचं ध्यान वळलं आणि त्यांनी पाहिलं की सगळे निघून गेले, मात्र हे ऋषी बसले आणि त्यांचा डोळा लागलाय. काही हरकत नाही, कम्युनिकेशन त्या काळात खूप लेवलवर चालायचं ना. ते स्वप्नात गेले त्यांच्या आणि स्वप्नामध्ये त्यांनी काही श्लोक सांगितले की त्या राम ही 2 अक्षरे जी शिवजींनी ठेवली होती त्याचा महिमा त्यांनी त्यांच्या स्वप्नात सांगितला. आणि नंतर जेव्हा जाग आली तेव्हा त्या ऋषींनी जसं शंकराने त्यांना ते स्तोत्र, ते श्लोक सांगितले तसेच्या तसे त्यांनी लिहून काढले आणि आस्था गायत आपण त्याची उपासना करतो. ते आहे रामरक्षा स्तोत्र. हे दिव्य स्तोत्र आहे जे शंकरांनी त्या ऋषींना दिलं आणि त्या ऋषींनी ते आपल्यापर्यंत दिलं आहे. आणि ते ऋषी म्हणजे कौशिक ऋषी. आपण त्यांनाही वंदन केलं पाहिजे, कारण आज रामरक्षा त्यांच्यामुळे आपल्याला मिळाली आहे. रामरक्षेचं महत्त्व तुम्ही सगळे जाणताच. जी लहान मुलं जाणत नाही त्यांना आपण ते समजावून दिलं पाहिजे आणि रामरक्षेचं आपण पारायण केलंच पाहिजे. आता या रामाबद्दल, या रघुनंदनाबद्दल आपण अनेक गीतं अजून ऐकणार आहोत. पण त्याआधी ज्याचं स्वागत गीत गायलं तो सोहम आता राग विहाग या रामाच्या चरणी अर्पण करणार आहे. सस्पेन्स
Thank